तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पॉवर विडर विषयी सर्व माहिती जाणून घेणार आहे। तर बऱ्याच वेळा तुम्ही पॉवर विडर विषयी माहिती घेतलीच असेल, परंतु आज तुम्हाला हे सर्वप्रथम आपण तुम्हाला सगळी पूर्ण माहिती अशी पॉवर विडर विषयी देणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठलाही संभ्रम राहणार नाही की पॉवर विडर कुठं चालतो, कशात चालवता येतो। आणि मला बरेच निदर्शनात आलं की शेतकरी म्हणतात आमचा पॉवर विडर ह्याच्यात चालतो का त्याच्यात चालतो का। त्यामुळे मी एक ठरवलं की म्हटलं आता हे पूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आपण काढावा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पॉवर विडर घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा की न घ्यावा हा विषय त्यांच्या डोक्यात कायम फिक्स राहील। तर आपण आता विषय क्लिअर करूया। तर मित्रांनो, पॉवर विडर हा एक सेंटर रोटरी प्रकार आहे। सेंटर रोटरी म्हणजे काय, आपण चाक काढून चाकाच्या जागेला आपल्याला रोटर लावता येतो, म्हणजे त्याला म्हणायचं सेंटर रोटरी। आणि ज्या रोटरला काही रोटरला पुढं म्हणजे चाक असतं आणि पुढं रोटर असतो त्याला फ्रंट रोटरी म्हणतात, आणि चाक पुढं असते पाठीमागे रोटर असतो त्याला बॅक रोटरी म्हणतात। हे एक पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे, कारण काय बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की सेंटर रोटरी काय आहे, बॅक रोटरी काय आहे, फ्रंट रोटरी काय आहे, हे प्रकार अजून माहीत नाहीत। तर ह्याच्यामध्ये काय सेंटर रोटरीला काय काय चालवता येतं, बॅक रोटरीला काय काय चालवतं। आता बॅक रोटरीला कसं असते, नवीन काय बॅक रोटरी आले त्याला सेंटर रोटरी चालवता येतो आणि बॅक रोटरही चालवता येतो। तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला हा पॉवर विडर ऊसात चालवता येईल का। तर हा पॉवर विडर जो आहे तो आपल्याला ऊसात नाही चालवता येत। ऊसामध्ये तुमचं खुरपणी वगैरे असेल तर अशा प्रकारचं फन पाळी तुम्ही लावून खुरपणी करू शकता, परंतु कधी ज्यावेळेस आपली ऊसाची सरी फोडली असेल, फोडलेल्या सरीमध्ये तुम्हाला ते खुरपणी करण्यासाठी वगैरे वापरता येतं। आणि समजा आता तुमचं कापूस आहे, कापसामध्ये वापरता येतं, ते तुम्हाला व्हिडिओ पण टाकेल। आणि हे रोटर पण असं तुम्हाला वापरता येतं। सेंटर रोटरी ॲडजस्टेबल आहे, कमी जास्त तुम्ही रोटरची साईज करू शकता जसे आपल्या पिकाचे अंतर आहे त्या पद्धतीनं। आता हे आयर्न व्हील लोखंडी व्हील का द्यावं लागतात, आता लोखंडी व्हील काय होतं, रबरी व्हील जागेला स्लिप मारतात, त्यामुळे तुम्हाला लोखंडी व्हील द्यावं लागतात। आणि लोखंडी व्हील जोडल्यानंतर हे फनपाळी जोडावं लागतं। फनपाळी जोडल्यानंतर हे लोखंडी व्हील व्यवस्थित चालतात आणि वर्किंग करतात, म्हणजे त्याला ताकद गावते, ग्रीप गावते। आणि चाकाचं वजन जास्त असलं पाहिजे। चाकाचं वजन का जास्त असलं पाहिजे, तर त्याला टायराला वेट जेवढं जास्त असेल तेवढं ओढायला ताकद त्याला फनपाळीला जास्त मिळते। आता ह्याच्यामध्ये 7 HP मध्ये आहे, 9 HP मध्ये आहे, 13 HP मध्ये आहे। बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं 13 HP घेतला किंवा 10 HP घेतला तर आमचा ऊसात चालेल, असा काही प्रकार नसतोय। तुम्ही 7 HP घ्या, 13 HP घ्या, 5 HP घ्या, ऊसामध्ये कुठलाही चालत नाही। सेंटर रोटरी हा सेंटर रोटरीचंच काम करतो, ऊसाला भर लावण्याचं काम फक्त बॅक रोटरी करतो। आणि फ्रंट रोटरी कुठं वापरला जातो, तर निंबोणीच्या बागेमध्ये वगैरे काटं भरपूर असतात, त्या काट्यामध्ये आपल्याला आतमध्ये शिरता येत नाही, त्यावेळेस फ्रंट रोटरी आतमध्ये घातला जातो। तो एक प्रकार जास्त चालत नाही, परंतु तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो। आता ह्याच्यामध्ये बघा, हे सेंटर रोटरी बरोबर आपण काय काय चालतं ते देतो। ह्याच्याबरोबर पेरणी यंत्र चालतं, ह्याच्याबरोबर तुम्हाला फनपाळी, कोळपणी, रोटरनी, वखरणी, अजून ट्रॉली वगैरे जोडता येते। बरेच 21 प्रकारचे ह्याला पण सगळं साहित्य जोडता येतं। ह्याच्यामध्ये डिझेल आहे, पेट्रोलमध्ये दोन्ही पण अवेलेबल असतात। 7 HPच्या पुढं पेट्रोल मशीनमध्ये अवेलेबल नसतं, कारण जास्त करून ह्याला 7 HPच्या जर पुढं आपण पेट्रोल घेतलं तर मायलेजसाठी परवडत नाही। आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी अशा आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं सबसिडी आहे का। आता सबसिडी पात्र मशीन आहे, परंतु ह्याला टेस्ट रिपोर्ट असल्या कारणानं आपल्याला महाडीबीटी अंतर्गत लकी ड्रॉ स्कीम जी असते त्या स्कीमचा लाभ घ्यावा लागतो, त्याची माहिती घ्यावी लागते। आणि ती माहिती कोण देतं, तर तुम्हाला पॉवर विडर काही शेतकरी हुशार असतात, ते घरच्या घरी मोबाईलवर सुद्धा भरतात फॉर्म। आता ज्या फॉर्म भरायचा असतो म्हणजे इच्छुकांची नावं नोंदवायची असतात। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही स्वतः फॉर्म भरून द्यावा, काही दुकानदार म्हणतात आम्ही फॉर्म भरून देतो, पण दुकानदाराच्या कुठल्याही हातामध्ये नसते फॉर्म भरून देण्याचं। फक्त काय स्वतः शेतकऱ्यानं फॉर्म भरायचा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं भरायचं आहे हे एखाद्या जर कॉम्प्युटरवाल्याला जमत नसेल तर त्याचं सहकार्य मात्र आम्ही करू शकतो। तर पॉवर विडर आणि विडर आणि बऱ्याच गोष्टींना शेतकरी फसतात की विडर करतात। कधी कधी विडर म्हणजे छोटंसं वस्तू असते, त्याला सबसिडी भेटत नसते, किती 500-600 रुपये सबसिडी भेटणार। आता हे पॉवर विडर जर तुम्ही घेतला तर ह्याच्यामध्ये किमतीवर सबसिडी ठरते। समजा तुम्ही पॉवर विडर 1,40,50 हजाराचा घेतला, म्हणजे 1.5 लाखापर्यंत घेतला, तर तुम्हाला साधारणतः 60-65 हजार रुपये सबसिडीला महाडीबीटी अंतर्गत भेटते, परंतु ते लकी ड्रॉ स्कीमसारखे आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे। आता यामध्ये
आपल्याला हे ऑफर आपण नवक्रांती ॲग्रो मार्फत काढत असतो। वेगवेगळ्या ऑफर आहेत। काही शेतकऱ्यांना वाटतं आम्हाला भात शेती चिखलणीसाठी फक्त रोटर पाहिजे, तसेही भेटेल तसे वस्तू आहेत। काही शेतकऱ्यांना वाटतं फन पाळीसाठीच आहे चालवायला पाहिजे, पण पूर्ण किट घेतल्यानंतर ह्याचा चांगला बेनिफिट तुम्हाला पाहायला भेटेल। आणि हे चालवायची पद्धत कशी आहे, वापरायची कशी आहे, ह्याचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की डेमो काढणार आहे। तोपर्यंत आपण सर्व माहिती पुढील भागामध्ये ह्याची डेमोची कशी चालवताना तुम्हाला देऊया आणि थांबूया। धन्यवाद।